उगीच त्या फकीराची निंदा न करिता लागतो त्याचे नादा मजलाही तो वेळेवर जागा करिता न दगा होता हा आता आणिक एक वार्ता सांगून आवरू अण्णाच्या ग्रंथा आनंद होईल श्रोतिया चित्ता वाटेल आश्चर्यता बाबांची पहा एकदा ऐसे वर्तले गोव्याहून पार्सल आले आंबे नामांकित कोणी धाडिले मामलेदार राळे या नावे माधवरावांच्या नावावर बाबांच्या पायी व्हावे सादर म्हणून कोपरगावी स्वीकार होऊन शिर्डीवर ते आले मशिदीत बाबांसमोर उघडता आंबे निघाले सुंदर होते एकंदर 300 वर फळे ती मधुर घमघमीत बाबांनी ती अवघी पाहिली माधवरावांपाशी दिधली तयांनी 4 कोळंब्यात टाकिली उरली ती नेली बरोबर फळे पडता कोळंब्यात बाबा मुखे काय उद्गारत फळे ती दामू अण्णा प्रीत्यर्थ असू दे तेथ पडलेली यावर जाता 2 तास आले पूजा करावयास दामू अण्णा मशिदीस पुष्पसंभारास घेऊनी तयान पूर्ववृत्त ते कळले बाबा मोठ्याने बोलू लागले आंबे दाम्याचे न ते आपुले खावया टपले लोक जरी ज्याचे आंबे त्यानेच घ्यावे किमर्थ आपणा कोणाचे व्हावे ज्याचे असतील त्यानेची खावे मरूनी जावे खावोनी प्रसादची हा ऐसिया भावे अण्णा स्वीकारिती स्वभावे विपरीतार्था लागी न भ्यावे पूर्ण हे ठावे अण्णास